अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. ऋषिकेश सरोदे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंडमधील आमदार राहुल कुल यांचा बॅनर अज्ञातानं फाडल्याची घटना. तर बॅनरवर रामदास आठवले, राहुल कुल यांच्या फोटोसहित 2 स्थानिक उमेदवारांचे फोटो होते. कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त. सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊसाला पहिली उचल ही 3,400 रुपये देण्याची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोलापूर विजापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये बारदान अभावी सोयाबीन खरेदी रखडली. तातडीनं बारदान उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर येवला खरेदी विक्री केंद्रावर 327 सोयाबीन उत्पादक केंद्रांकडून या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी नोंदणी केली आहे. नांदेडमध्ये शुक्रवार बाजार रस्त्यावर भरवण्यावर महापालिकेचे निर्बंध. आक्रमक भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक. रस्त्यावर भाजीपाला फेकून प्रशासनाचा निषेध. गोंदियामध्ये थकीत वीज देयकामुळे 36 गावांना पाणी पुरवठा करणारी योजना 15 दिवसांपासून ठप्प. आमगावमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे नागरिकांची पायपीट. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर हे जीएसटीसह 1,30,089 रुपयांवर पोहोचले. तर चांदीच्या दरात कुठलीही वाढ नाही. चांदीचे दर सध्या जीएसटीसह 1,70,900 रुपयांवर असल्याचीही माहिती. येत्या 5 तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता. पुण्यातील बैठकीमध्ये मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यव्यापी संपाचा इशारा. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे आदेश. तर महत्त्वाच्या ठिकाणी आता काही बदल होणार. जानेवारी महिन्यात 18 रेल्वे गाड्या रद्द होणार. पुणे रेल्वे विभागातील दौंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणी कामं. नॉन इंटरलॉकिंगच्या या कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल. अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये वन विभागाच्या पिंजऱ्यात 1 बिबट्या जेरबंद. जिल्ह्यामध्ये आता जवळपास 30 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी शासनाच्या विविध कृषी योजनांपासून वंचित. अजूनही 21.66% शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीच नसल्यामुळे विविध योजनांपासून ते दूर. नागपूरमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. पीक विमा नोंदणीसाठी शेवटचे 3 दिवस उरलेत. पूर्व विदर्भात फक्त 766 शेतकऱ्यांकडूनच पीक विम्यासाठी नोंदणी. अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय. धान खरेदीसाठी आता 12 लाखांहून अधिक क्विंटलचं उद्दिष्ट. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून लवकरच धान खरेदीला सुरुवात होणार असल्यानं शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा. नाशिकमधील तपोवन वाचवण्याचा लढा पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. तर रविवारी वृक्षांखाली कवी संमेलन होणार. 50 कवींनी सादर केलेल्या कवितांचं संयुक्त निवेदन हे कुंभमेळा मंत्र्यांना दिलं जाणार. इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन एक्स-रे सेवा ही बेमुदत बंद. 10 महिन्यांपासून शासनाकडील बिल थकबाकीमुळे ही सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय. रुग्णाच्या नातेवाईकांची यामुळे धावपळ होणार. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला. उड्डाणपूल बंद असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र हा पूल आता खुला असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय दूर होणार. स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची तपासणी. भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा सेना आमदार निलेश राणेंचा आरोप. नेत्यांच्या आरोपांनंतर पोलिसांकडून कसून तपासणी. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल. संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर ऑडिओ जुना असून तो एडिट केल्याचाही खताळ यांचा दावा. मुलाच्या प्रचारासाठी रामराजे नाईक निंबाळकर उतरले मैदानात. फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजेंचे पुत्र अनिकेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात. तर रामराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. शिर्डी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला. नवी भाजप विरुद्ध जुनी भाजप लढत रंगण्याची शक्यता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे जुने कार्यकर्ते बाबू पुरोहित यांच्याकडून पॅनल उभं करत राधाकृष्ण विखे पाटलांना आव्हान. एडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा राजीनामा. तर गेल्याच आठवड्यात रवींद्र चव्हाणांसोबत एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिल्यामुळे भाजपात प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा.
कुर्डुवाडीमध्ये भाषणावेळी महाराष्ट्राचा कोहिनूर असा उल्लेख केल्यामुळे अजित पवारांनी निवेदकाला फटकारलं, तर भाषण करत असताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी गळ्यात टाकलेला पंचा सुद्धा अजित पवारांनी काढून टाकला. चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषद निवडणुकीमध्ये आजी माजी शिवसैनिक आणि नगरसेवक मैदानात. भद्रावती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेकांविरोधात लढणार असल्याची माहिती. बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या सेनेची सत्ता येईल. काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचाही परिणाम होणार नाही, संजय रायमुलकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. गोरेगाव नगरपंचायत आणि तिरोडा नगर परिषदेवर आमचा विजय निश्चित, तर निवडणुकीमध्ये भाजप एकतर्फी विजय मिळवणार, भाजप आमदार विजय रहांगडे यांचा दावा. पंढरपुरात ईव्हीएमची चाचणी करण्याची उत्तम जानकरांची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चाचणी करण्याची जानकरांची मागणी. चिपळूणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, त्यामुळे चिपळूणमधील निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसचे 2 गट आमने सामने येणार. नांदेडमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखाचं फुटपाथवर कंटेनरमध्ये कार्यालय, तर श्रीकांत शिंदेंच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन. नांदेडच्या सावंगी भागामध्ये हे कार्यालय. चंद्रपुरात भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जनतेनं पिटाळलं. वॉर्डातील समस्यांवरून अनिल धानोरकरांना जनतेनं जाब विचारला. प्रश्नांची उत्तरं देऊ न शकल्यामुळे अनिल धानोरकरांचा तिथून काढता पाय. अनिल धानोरकर हे खासदार प्रतिभा धानोरकरांचे मोठे दीर. उमरग्यामध्ये आमदार म्हणण्यावरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपली, तर माजी आमदार म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटते. आमदार प्रवीण स्वामी यांची माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुलेंवर टीका, तर लोकांच्या मनातील भावना मी रोखू शकत नाही, असंही चौगुलेंचं यावर प्रत्युत्तर. महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणाऱ्या रिक्षा चालकाला स्थानिक नागरिकांकडून चोप. पुण्यातल्या वारजे परिसरातली घटना. मद्यपी रिक्षा चालकांना लघुशंका करताना महिलेकडे पाहून आक्षेपार्ह इशारे केले होते. माझं डोकं गरम करू नको, माझा भाऊ पोलिसात आहे. चुकीच्या पद्धतीनं बस चालवल्यानं नागरिकांनी जाब विचारल्यानंतर पुण्यामध्ये पीएमपी बस चालकाचा मुजोरपणा समोर. मार्केट यार्ड परिसरातील हा व्हिडिओही व्हायरल. जव्हारमधील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे शासनाचे तब्बल 111 कोटी रुपये वाचले. डिमांड ड्राफ्टसाठी देण्यात आलेले 111 कोटी रुपये लाटण्याचा हा प्रकार टळला. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चौकशी. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची यामध्ये शक्यता. जव्हारमधील स्टेट बँकेच्या डिमांड ड्राफ्टचं प्रकरण. 111 कोटी रुपये विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश पडवळे यांच्या खात्यात जमा होणार होते, तर माजी आमदार सुनील भुसारा यांचा गंभीर आरोप. तर बांधकाम विभागानं ओवी कन्स्ट्रक्शनच्या नावे रक्कम दिल्याची माहिती. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपात अंतर्गत फूट. भाजप नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. गिड्डे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि संजय काकांच्या स्वाभिमानीचा प्रचार करणार. माझ्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचा गिड्डे यांचा आरोप. जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिकेची दुसरीकडे बदली झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी शाळेलाच कुलूप लावलं. धाराशिव तालुक्यातल्या कसबे तडवळा इथली ही घटना. शर्मिला जमाले असं या शिक्षिकेचं नाव. बदली रद्द न केल्यास आंदोलनाचाही इशारा. करमाळ्यातल्या पाथर्डीमध्ये संत बाळूमामा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन. वर्धापन दिनानिमित्त त्रिदिनी सप्ताहाचंही आयोजन. सप्ताहाच्या माध्यमातून प्रवचन, कीर्तन, विविध कार्यक्रमांचं आयोजन. बीडमध्ये माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागणाऱ्या तरुणाला मारहाण. उपसरपंचाच्या पतीकडून तरुणाला मारहाण केल्याची माहिती. वडगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार विभागातील हा धक्कादायक प्रकार. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अंतर्गत चौकशीही सुरू. दिल्लीतील बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत दिल्लीत वास्तव्यास. महिलेकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेशच्या व्यक्तींची नावं सेव्ह असल्याचीही माहिती. तर एटीएसच्या तपासात ही माहिती उघड. पवईत सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून विरोधकाला मारहाण. नितीन देशमुखसह आणखी 2 पोलिसांकडून अटक. आरोपीवर मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल.